जयास वाटे शीन भावा, तेने विषय चिंतित जावा. जयास वाटे सुख भावे, तेने रघुनंदनी भजनी लागावे. आणि हे विषय थोडक्यात समजून घ्यायचे असेल तर एखादी सुंदर वस्तू, व्यक्ती आणि परिस्थिती आपल्याला आवडली आणि ती आपल्याला हवीशी वाटली तर निर्माण होतो तो म्हणजे काम. आणि जर त्या वस्तू, व्यक्ती आणि परिस्थिती आपल्याला मिळाली नाही तर उत्पन्न होतो तो क्रोध. आणि जर ती वस्तू आपल्याला मिळाली तर त्यासारख्या आणखी 2-4 वस्तू आपल्याला हव्या होत्या, अशी जी भावना निर्माण होते ते म्हणजे लोभ. आणि मिळालेली वस्तू वरती आपलं एवढं ममत्व, प्रेम जडतं, त्यालाच म्हणतात मोह. आणि संपूर्ण भावंडामध्ये, गावामध्ये ही वस्तू कुणाकडेच नाही असा जो भाव निर्माण होतो त्याला म्हणायचं मद. आणि कोणीतरी येऊन सांगतं की तुझ्यापेक्षाही टॉपचं मॉडेल गावामध्ये आहे, तुझ्यापेक्षाही चांगली वस्तू गावामध्ये 4-5 जणांकडे आहे, आणि मग येतो तो मत्सर. हे झाले आपले षडविकार. या कलियुगामध्ये काम, क्रोध आणि लोभाचे राज्य जोरात चालू आहे. कामामुळे व्यभिचार, क्रोधामुळे हिंसाचार आणि लोभामुळे भ्रष्टाचार असे कलियुगाचे सद आचार जोरात चालू आहे. रामकृष्ण हरी.